पूरे नागपुर में आज श्री राम जन्मोत्सव की धूम है। इस बीच भीड़ को देखते हुए पुलिस प्रशासन की ओर से सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल के नेतृत्व में नागपुर के चप्पे चप्पे पर पुलिस मुस्तैदी से तैनात है। नागपुर में श्री राम नवमी के मौके पर विभिन्न मंदिर से निकाली जाने वाली शोभा यात्रा के लिए लाखों श्रद्धालु इकट्ठा होने की आशंका है। इसे देखते हुए पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल ने सुरक्षा व्यवस्था पुख्ता करने के निर्देश दिए हैं। ये शोभा यात्राएं जिस स्थान से निकलेगी उन सभी स्थानों पर पुलिस की कड़ी नजर रहेगी। वहीं पश्चिम नागपुर में निकलने वाली रैली को लेकर कई मार्ग डाइवर्ट किए गए हैं। इस दौरान दोपहर 2 बजे के बाद कई जगहों को नो पार्किंग जोन घोषित किया गया। वहीं पुलिस ने जनता से सहयोग की अपील की है। दिनांक 6 एप्रिल रोजी पोद्दारेश्वर राम मंदिर येथून दरवर्षीप्रमाणे भव्य शोभायात्रा निघणार आहे। साधारण 90 झाकी त्यामध्ये असणार आहे। पोद्दारेश्वर राम मंदिर येथून मेयो चौक येथे येते रॅली। मेयो चौकातून पुढे जाते भगवाघर चौक, त्याच्या पुढे नालसाब चौक, गांजाखेत चौक, शहीद चौक, टांगा स्टँड, गांधी पुतळा चौक, महाल गेट, गांधी गेट, टिळक पुतळा, गणेश मंदिर टर्निंग, आज्ञाराम देवी, कॉटन मार्केट चौक, तिथून आनंद टॉकीज चौक, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, पुन्हा मानस चौक आणि तिथून गणेश टेकडी मंदिरवरून जयस्तंभ चौकावरून रामझुल्यावरून पुन्हा पोद्दारेश्वर राम मंदिर येथे समाप्त होते। साधारण 9.5 ते 10 किलोमीटरचा हा रूट आहे। ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट करून या संपूर्ण रूटवर नो पार्किंग सकाळी 6 वाजेपासून नो पार्किंग झोन म्हणून हा क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व नागपूरवासियांना आवाहन आहे की रॅलीचा जो रूट आहे त्यावर कोणतेही वाहन पार्किंग करू नये। तसेच रॅलीचा संपूर्ण परिसरात जे अप्रोचिंग रोड आहे तिथे कोणत्याही जड वाहनांना प्रवेश नसणार आहे। संपूर्ण रोड जड वाहनासाठी निषिद्ध केलेला आहे। आणि तसेच जे भाविक आहे जे रॅली बघायला येतात त्या सर्वांनाही आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा आणि पार्किंग आजूबाजूचे जे अप्रोचिंग रोड आहे तिथे करावे। रॅलीच्या मुख्य मार्गावर कुठेही वाहन पार्क करू नये। नागपूर शहर पोलीस तर्फे कायदा व सुव्यवस्थेसाठी आणि ट्रॅफिक नियोजनासाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पण त्यासाठी नागपूर शहरातील सर्व जनतेचे आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। उद्याचे दिवस आपण ट्रॅफिक डायव्हर्जन लक्षात घेऊनच आपले जे जर्नी आहे ते प्लॅन करावे। थँक्यू। एक मिनिट। नागपूर शहर वाहतूक दलातील 1 एसीपी, 8 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 21 PSI रँकचे अधिकारी व 311 अंमलदार आता जवळपास 350 अधिकारी अंमलदारांचा वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे। आणि त्याशिवाय इतरत्रही VVIP मूवमेंट आहे। तर आपल्या सगळ्यांचा फक्त आम्हाला संपूर्ण नागपूर शहरवासियांना नागपूर शहर पोलीस दल व नागपूर वाहतूक पोलीस दलातर्फे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रभू श्रीरामांचा हा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी आपल्याला शुभेच्छा।